नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आपणास माहितीच असेल की प्रत्येक महिन्याला आपण वेगवेगळे विषयावर व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि आपणापर्यंत पोचवले. आजचा ह्या महिन्याचा जो व्हिडिओ आहे तो एक वेगळ्या विषयावर आहे. हाऊसिंग सोसायटी म्हटली की त्याच्यात वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्या समस्या प्रत्येक फेडरेशन आपापल्या मार्फत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या टॅक्सची समस्या आहे, देन GSTची समस्या आहे, देन सेक्शन 191 जो TDS कपतात ती समस्या आहे आणि त्या समस्या आता सॉल्व्ह करण्यासाठी वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी श्रीयुत डी के सिंग साहेब आले होते आणि त्याने स्टेट हाऊसिंग फेडरेशनचे एक्सपर्ट डायरेक्टर श्रीयुत परब साहेबांना आमंत्रित केलं होतं. तसेच स्टेट फेडरेशनचे व्हाईस चेअरमन श्री सुहास पटवर्धन साहेबांना देखील बोलवलं होतं. ह्या चर्चेमध्ये श्री प्रसाद परब सराने आणि श्री पटवर्धन सरांनी भाग घेतला आणि ती जी चर्चा झाली त्याबद्दल माहिती देण्यासाठी आपण आज परब सरांनी त्या आमंत्रित केले आहे. तरी मी ॲडव्होकेट श्री प्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या श्रोत्यांना त्या चर्चेचा गोषवारा द्यावा. धन्यवाद म्हात्रे साहेब. आणि येत्या 20 डिसेंबरला एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती. ऑनरेबल DK सिंग, प्रिन्सिपल सेक्रेटरी कॉर्पोरेशन सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांनी एक मीटिंग आयोजित करून सांगितलं होतं की जे समस्या आहेत कॉपरेटिव्ह सोसायटीजमध्ये महाराष्ट्राच्या, मग त्या समस्या ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर आपण मांडाव्यात असं त्यांनी एक मीटिंग आयोजित केली होती. आणि त्या मीटिंगमध्ये हाऊसिंगतर्फे जसं म्हात्रे साहेबांनी मगाशी उल्लेख केला, आपले व्हाईस चेअरमॅन सुहास पटवर्धन साहेब आणि आम्ही मीटिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि हाऊसिंगच्या समस्या ज्या आहेत त्या आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यासमोर. मग त्या समस्या कोणकोणत्या होत्या ज्या आपण तिथे मांडलेल्या आहेत? तर पहिली सर्वात मोठी समस्या आहे स्वयंपुनर्विकासाचा फायनान्स. मग सेल्फ रिडेव्हलपमेंट, आपल्याकडे सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे आपण जर आपल्याला स्टॅटिस्टिक्स बघितलं तर आपल्याकडे मोर दॅन 1 लाख कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि त्यापैकी 60% सोसायटीज ज्या आहेत त्या मोर दॅन 30 इयर्स ओल्ड आहेत. बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट्स आहेत आणि त्यामुळे स्ट्रक्चरल रिपेअर्स कॅरी आऊट करायला लागत आहेत. जे मेजर स्ट्रक्चरल रिपेअर जे आहेत ते वायबल नाही आहेत, म्हणजे जे करणं अफोर्डेबल नाही आहे, तिथे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात आहेत. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचशा समस्या ज्या आहेत, जसं आपण आपल्याकडे ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचे स्टॅटिस्टिक्स बघितलं तर आपल्याकडे 6,000 केसेस रिडेव्हलपमेंटच्या पेंडिंग आहेत ऑनरेबल हायकोर्टाकडे. मग हा जर स्टॅटिस्टिक्स बघितल्यावरती आणि आपल्याकडे आर्टिकल 43B ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑटोनॉमस फंक्शनिंगची प्रोव्हिजन दिलेली आहे, म्हणजे ड्युटी कास्ट केलेली आहे स्टेटला की ऑटोनॉमस फंक्शनिंग करून द्यावं सोसायटीजना, कॉपरेटिव्ह सोसायटीजना. त्या अनुषंगाने स्टेट हाऊसिंग फेडरेशन आणि सगळे डिस्ट्रिक्ट फेडरेशन्स हे प्रत्येक सोसायटीजना एक सजेशन देत आहेत की तुम्ही स्वयंपुनर्विकासाचं मॉडेल जे आहे ते अंमलावं. आणि मग या स्वयंपुनर्विकासाच्या मॉडेलमध्ये एक जो हिच आहे तो हिच आहे फायनान्स संदर्भातला, म्हणजे फायनान्स जो आहे तो उभा करणं हा एक मोठा इश्यू आहे आणि त्या इश्यू संदर्भात आपण रिप्रेझेंटेशन जे आहे ते ऑनरेबल सरांना दिलेलं आहे. आणि मग साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्या माध्यमातून तुम्ही फायनान्स जो आहे तो तुम्हाला मिळावा अशी तुमची इच्छा आहे. तर मग त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की नॅशनल बँक्स ज्या आहेत आपल्याकडे, नॅशनलाइज बँक ज्या आहेत त्या नॅशनलाइज बँकतर्फे आपल्याला फायनान्स उपलब्ध व्हावा किंवा नाबार्ड आहे ह्यातर्फे आपल्याला फायनान्स उपलब्ध व्हावा. मल्टीस्टेट्स बँक्स आहेत किंवा रादर आपल्याकडे 13 सप्टेंबर 2019चं एक रेझोल्युशन आहे ज्यामध्ये असे डिरेक्शन्स दिले आहेत स्टेटनी की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आपल्याकडे जी आहे त्याला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करावं. आणि मग या नोडल एजन्सीचं कार्य काय आहे? एजन्सीचं कार्य आहे की फायनान्स प्रोव्हाइड करावं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजना, त्यांना मार्गदर्शन करावं स्वयंपुनर्विकासासाठी, असं हे फंक्शन करून दिलेलं आहे. मग ते जी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांनी आपल्याला फायनान्स उपलब्ध करून द्यावेत असे व्हेरियस रिप्रेझेंटेशन जे आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर पुट फॉरवर्ड केलेले आहेत रिगार्डिंग सेल्फ रिडेव्हलपमेंट. बरं, ह्याच्यामध्ये बेनिफिट्स काय होणार आहेत स्वयंपुनर्विकासामध्ये? तर स्वयंपुनर्विकास केल्यामुळे कॉपरेटिव्ह मुवमेंट जी आहे ती स्ट्रेंथन होणार आहे. आणि दुसरा बेनिफिट म्हणजे आपण जो अफोर्डेबल हाऊसिंग सोसायटी, अफोर्डेबल हाऊसिंगची जी संकल्पना आहे सेंट्रलची, तर ती संकल्पना जी आहे ती ह्याच्यामध्ये फुलफिल व्हायची आहे. कारण सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये सोसायटीला नफा कमवणं हा उद्देश नसतो, तर स्वतःचं घर आपलं मोठं व्हावं आणि इतरही त्याच्यामध्ये जॉईन व्हावेत ह्या हेतूने आपण स्वयंपुनर्विकास राबवतो. आपल्याला लागेल तेवढा पैशामध्ये आपण ते अफोर्डेबल हाऊसिंग देऊ शकतो. मग ह्या संकल्पनेमध्ये
अफोर्डेबल हाऊसिंग लोकांपर्यंत पोचेल ह्या हेतूने आपण स्वयंपुनर्विकास राबवावा अशा तऱ्हेने आपण रिप्रेझेंटेशन जे आहे ते ऑनरेबल DK सरांना दिलेलं आहे. दुसरा विषय जो आपण मांडलेला आहे साहेबांसमोर तो म्हणजे GSTचा विषय. पहिले आपण सुरुवातीला सगळे सेंट्रलचे जे इश्यूज आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग स्टेटचे काही इश्यूज आहेत ते देखील आपण त्यांना रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. तर GST विषय जो आहे तो GST विषयासंदर्भात आपल्याला हाऊसिंग सोसायटीजला जर आपण बघितलं तर GST हे जर आपलं मंथली मेंटेनन्स बिल जे आहे ते 7,500 रुपयाच्या वर असेल तर आपल्याला GST हाऊसिंग सोसायटीजना ॲप्लिकेबल आहे. नॉट ओनली फॉर द अबाव अमाऊंट बट द एंटायर अमाऊंट, म्हणजे जी काही पूर्ण अमाऊंट असेल मेंटेनन्सची त्याच्यावरती 18% GST जो आहे तो ॲप्लिकेबल होतो. मग असा विषय येतो की मग हे फक्त लक्झरियस सोसायटीसाठी आहे का, तर असंही म्हणता येणार नाही. कारण दुसरी प्रोव्हिजन जर आपण बघितली GSTची तर ती आहे 20 लाखापेक्षा जर ॲन्युअल टर्नओव्हर आपला जर जास्त असेल सोसायटीजचा तर तरी देखील GST ॲप्लिकेबल आहे. मग आपण एक्झाम्पल जर घेतलं की 1 रूम किचनचे म्हणजे SRA मधले जरी फ्लॅट असले आणि ते समजा 300-500 फ्लॅट असतील एका सोसायटीमध्ये, तिकडे ॲन्युअल जे टर्नओव्हर आहे ते 20 लाखाच्या वर जाणारच आहे. म्हणजे अशा सोसायटीजना देखील GSTचा भुर्दंड येतो. आणि मग हा GSTचा भुर्दंड आला पाहिजे का, तर मग ह्याचा कन्सेप्ट काय आहे, तर आपल्याकडे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट आहे जे क्लब्सवरती झालं होतं आणि क्लब्सवरती डिसाईड कॉस्मोपॉलिटन क्लबचे जजमेंट आहे. मग असे काही जजमेंट्समध्ये त्यांनी डॉक्ट्रिन ऑफ म्युच्युअलिटीचा कन्सेप्ट आहे तो ओपन केलेला आहे. आणि मग त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की इथे कोण कोणाला सर्व्हिस देतं. जर आपण आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशनमध्ये बघितलं तर आपलं एक ऑब्जेक्ट आहे की सोसायटीला कॉमन ॲम्युनिटीज आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या आहेत मेंबर्सना. म्हणजे इथे लीगल एंटिटी कोण आहे, तर लीगल एंटिटी आपली हाऊसिंग सोसायटी आहे जी पॅनंट म्हणून ॲक्ट करते आपल्या मेंबर्ससाठी आणि मग ती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. आपणच आपल्याला सर्व्हिसेस देत आहोत. मग इथे GSTचा प्रश्न येईल का, इथे कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनल सर्व्हिसेसमध्ये चार्ज आपण करत नाही आहोत. हाऊसिंग सोसायटी आपल्या मेंबरसाठी सर्व्हिसेस देत आहे. मग इथे GSTचा मुद्दा उपस्थित येऊ नये, सर्व्हिसेस प्रोफेशनॅलिटीमध्ये जाऊ नयेत आणि हे रिप्रेझेंटेशन आपण ऑनरेबल DK सिंग साहेबांना केलेलं आहे. आणि त्यानंतर सिमिलर बेसिसवरती आपल्याकडे इन्कम टॅक्सचा एक मुद्दा जो आहे तो आम्ही रिप्रेझेंट केलेला आहे. तो म्हणजे सेक्शन 194A आणि तो 194A अमेंडमेंट जी आहे ती आल्यानंतर आता आपण जे फंड्स गोळा करतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण कुठले कुठले फंड्स गोळा करतो, तर मग आपल्याकडे सिंकिंग फंड असतो, रिपेअर फंड असतो, आपल्याकडे मेजर रिपेअर फंड असतो, एज्युकेशन फंड असतो किंवा रिझर्व्ह फंड आहेत. मग हे फंड जे आहेत ते आपण ह्या सर्व्हिसेससाठी जे आपण हाऊसिंग सोसायटीजमध्ये सर्व्हिसेस जी देतो त्या सर्व्हिसेस सेटसाठी त्याचा वापर करतो. आणि मग काही फंड्स जर आपल्याकडे एक्सेस राहिले तर ते आपण फंड्स जे आहेत ते आपण बँक्समध्ये आपण त्याचा ठेव करतो. आणि मग ते ठेव जी आहे त्याच्यावरती इंटरेस्ट जो आहे तो आता त्याच्यावरती जो TDS आहे म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स जो आहे तो बँकांनी लावायला सुरुवात केलेली आहे एप्रिल 2020 पासून. आणि मग हा जो TDS जे कट करतायत किंवा आपल्याकडे जे टॅक्स लावता आहेत मग तो टॅक्स आपल्याला ॲप्लिकेबल होईल का, तर मग आपण हाऊसिंग सोसायटीचा कन्सेप्ट मगासारखा जर आपण तो मांडला की हाऊसिंग सोसायटी जी सर्व्हिस देते ती आपण आपल्या मेंबरना देत आहे. इथे कुठल्याही प्रकारचं इन्कम जनरेशन होत नाही आहे. जेही आपले फंड्स आपल्याकडे जे रिझर्वड आहेत ते फंड्स आपल्याच बिल्डिंगची प्रॉपर्टी मेंटेन करण्यासाठी, म्हणजे कधी भविष्यामध्ये स्ट्रक्चरल रिपेअर्स असतील किंवा रिकन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट असेल त्याला उपयोग येण्यासाठी ते फंड्स आपण ठेवलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट हा मोटिव्हच नाही आहे. त्यामुळे हा जो टॅक्स आहे तो आम्हाला ॲप्लिकेबल न व्हावा ह्यासाठी देखील आम्ही रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. चौथा मुद्दा जो आहे तो आपल्या स्टेटच्या रिलेटेड थोडंसं आपण विषय घेऊया. मग NA टॅक्सचा मुद्दा आहे. मग NA टॅक्सचा मुद्दा आता बऱ्याच ठिकाणी गाजतो आहे. त्याची ऑलरेडी पिटिशन आपण जी आहे ती बॉम्बे हायकोर्टमध्ये आता दाखल केलेली आहे. आणि तो मुद्दा NA टॅक्सचा असा आहे की नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स जे आपल्याकडनं स्टेट कलेक्ट करत आहे आणि मग आपण ॲग्रिकल्चरल लँड्समध्ये नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी करतो म्हणून तो टॅक्स कलेक्ट करतायत असा तो विषय स्टेटकडनं रिप्रेझेंट होत आहे. पण आपलं कन्सर्न हे आहे की ज्या वेळेला स्टेटनी काही DP प्लॅन्स जेव्हा ते प्लॅनिंग केलं आणि डिमार्केट्स केले, झोन्स डिमार्केट केले, रेसिडेन्शियल झोन, इंडस्ट्रियल झोन, कमर्शियल झोन्स, आणि मग जिथे रेसिडेन्शियल झोन्स आले मग तिथे लोकांनी येऊन बिकॉज DP प्लॅनमध्ये रेसिडेन्शियल झोन होता म्हणून लोकांनी येऊन त्या जमिनी परचेस केल्या, जमिनी तिकडे लीजवर घेतल्या आणि तिकडे राहायला सुरुवात केली.
कॉम्पिटंट अथॉरिटीने त्यावेळेला आपल्याकडनं प्रीमियम्स घेतलेले आहेत, नजराना घेतलेला आहे वन टाईमचा, असे ऑलरेडी आपण प्रीमियम्स आणि टॅक्सेस दिलेले आहेत. मग डबल टॅक्सेशन का व्हावं म्हणून हा NA टॅक्सचा मुद्दा देखील आम्ही रिप्रेझेंट केलेला आहे की हा नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स जो आहे आम्ही ऑलरेडी एक टाईम भरलेला आहे, पुन्हा तो आमच्याकडनं कलेक्ट न करण्यात यावा ह्यासाठी देखील रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. पुढचा जो विषय आहे तो आहे लीगल हेअरशिप आणि विल संदर्भातला. आणि रिसेंटली कोविडमध्ये आपण पाहिले आहे की आपले बरेचसे बंधू भगिनी जे आहेत त्यांची डेथ झाली होती आणि लीगल हेअरशिप आणि विलचे हे जे विषय आहेत ते ऑनरेबल कोर्टासकडे यायला सुरुवात झाली होती. मग ह्या विषयामध्ये रिगार्डिंग हाऊसिंग सोसायटी जर आपण बघितलं की हे जे ट्रान्सफर जे होतात ते सक्सेशननी झालेलं ट्रान्सफर आहे किंवा विलमध्ये जर आपण बघितलं इट इज युनिलॅटरल ट्रान्सफर बाय ॲक्ट ऑफ पार्टीज किंवा तिकडे आपण लीगल हेअरशिपमध्ये बघितलं तर ट्रान्सफर ऑफ फ्लॅट जो आहे तो बाय ऑपरेशन ऑफ लॉ झालेला आहे. मग ह्या विषयामध्ये जर आपण बघितलं इथे जे शेअर ट्रान्सफर होत आहेत त्यावरती लीगल हेअरशिप आणि किंवा विल प्रोबेटमध्ये बघितलं तर आपल्याला कोर्ट फी जी आहे ती भरावी लागते अप टू 75,000 रुपीज. मग हा विषय कोर्ट फीचा विषय जो आहे इथे कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन दिलं गेलेलं नाही आहे ज्यावेळेला ट्रान्सफर होत आहे. इथे फक्त बाय ऑपरेशन ऑफ लॉ किंवा इथे युनिलॅटरल ॲक्ट ऑफ पार्टीजनी ट्रान्सफर झालेला आहे. मग ह्या विषयामध्ये हा मोठा भुर्दंड जो आहे तो पडत आहे आणि बरेचशा ठिकाणी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र हे युनिलॅटरल फॉर्ममध्ये होत नाही आहे. म्हणजे एकसारखा युनिफॉर्मिटी त्याच्यामध्ये येत नाही आहे. आणि मग ती युनिफॉर्मिटी आणण्यासाठी आपण सेंट्रलचे काही कायदे जे आहेत ते अमेंड करावेत असं एक रिप्रेझेंटेशन जे आहे ते आम्ही ऑनरेबल सरांना केलेलं आहे. मग त्यामध्ये विलचा जो विषय आहे, विल आपल्याकडे जसं आपण बघितलं तर प्रोबेट कंपल्शन जे आहे ते फक्त बॉम्बे रिजनसाठी होतं, म्हणजे इतरत्र जे आहे ते प्रोबेट कंपल्सरी नाही आहे. पण आजच्या स्टेटला जर आपण बघितलं तर सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांची किमती ज्या आहेत त्या ऑलमोस्ट ऑल इक्वल फुटिंग्सवरती आलेल्या आहेत. आणि म्हणूनच मग ह्या संदर्भातले कायदे देखील जे आहेत आपल्या इंडियन सक्सेशन ॲक्टमधले मग ते देखील इक्वॅलिटी फॉर्ममध्ये युनिफॉर्मिटी फॉर्ममध्ये यावेत ह्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते आम्ही सरांना केलेलं आहे. आणि मग शेवटचा विषय जो आम्ही मांडलेला आहे तो आहे ऑनलाईन पोर्टल संदर्भातला. बऱ्याच वेळेला आपण बघतो किंवा रादर आपल्याला कोविडनी काही शिकवलं असेल तर हे शिकवलं की ऑनलाईनमध्ये कसं जावं किंवा ऑनलाईन सिस्टमनी आपण कसा उपयोग करून घ्यावा. मग तोच उपयोग जो आहे तो आपण रिप्रेझेंटेशन स्वरूपात सांगितलेला आहे की आपल्याकडे जे कोऑपरेटिव्ह फील्ड आहे आपलं सहकार फील्ड आहे त्यामध्ये आपण जर बघतो मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे मोर दॅन 1 लाख आपल्याकडे हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि मग 30 लाखापेक्षा जास्त आपल्याकडे मेंबर्स आहेत. मग त्यांचे जर आपण फॅमिली मेंबर्स बघितले तर मोर दॅन 1 crore आपल्याकडे मेंबर्स म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या. आणि मग इथे त्याप्रमाणे जेवढे मेंबर्स असतात तेवढे आपल्याकडे डिस्प्यूट येतात, डिस्प्यूट बिकॉज ऑफ इगो, इग्नोरन्स ऑफ लॉ. आणि मग असे काही डिस्प्यूट जे छोटे आपण तंटा बोलतो मग त्या सगळ्या तंटा जातात रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये आणि बराचसा रजिस्ट्रारचा जो वेळ आहे तो ह्या कामामध्ये त्यांचा वेस्ट होतो. मग हा वेळ जो आहे तो त्यांनी ऑनलाईन हिअरिंग ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आम्ही सजेशन दिलेलं आहे की तुम्ही एक ऑनलाईन पोर्टल सुरू करावं आणि त्या ऑनलाईन पोर्टलमध्ये बरेचसे ॲक्टिव्हिटीज म्हणजे उदाहरणार्थ आपले ॲक्ट, रूल्स, बायलॉज जे आहेत ते अपलोड आपण करावं जेणेकरून आपण लोकांना एज्युकेट करावं किंवा आपले ऑनलाईन लेक्चर्स त्यामध्ये ठेवावेत असं देखील आपण तिथे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. मग ह्या गोष्टी सर्व त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट कराव्यात. रजिस्ट्रार ज्या ऑर्डर्स पास करतील त्या ऑर्डर्स देखील आपण ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड व्हाव्यात जेणेकरून मग एक युनिफॉर्मिटी राहील की हा जर विषय ऑलरेडी घडून गेलेला आहे तर एक ते लँडमार्क जजमेंटसारखं होईल आणि मग परत त्याच तंटा ऑफिसेसमध्ये येण्यासाठी म्हणजे प्रवृत्त होतील. दुसरा विषय आहे की काही आपल्याकडे नॉर्मल विषय आहे ज्याच्यामध्ये आपण रजिस्टर ऑफिसकडे उदाहरणार्थ आपल्या फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. मग हे फॉर्मेशन ऑफ सोसायटीजचे पॅरामीटर्स तर आपल्याकडे फिक्स्ड आहेत. 100% सोसायटी ज्या तिथपर्यंत पोचतात त्याच्यापैकी 50% सोसायटीज ज्या आहेत त्या ऑलरेडी कंप्लाय केलेल्या असतात. पण तरी देखील पेपर वर्कमध्ये म्हणा किंवा रजिस्ट्रारचा त्याच्यामध्ये बराचसा वेळ जो आहे तो खर्च होतो. मग हा वेळ टाळण्यासाठी आपण काही पॅरामीटर्स सॉफ्टवेअरमध्ये फिक्स करून ठेवू शकतो जेणेकरून जर ते पॅरामीटर्स ऑनलाईन सबमिशनमध्ये आपल्याला आढळले तर ऑनलाईन पद्धतीने डायरेक्टली आपल्याला त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ग्रांट करता येईल. असे काही सजेशन्स जे आहे जेणेकरून आपला सर्वांचा अमूल्य वेळ वाचावा ह्या हेतूने आपण रिप्रेझेंटेशन तिथे केलेलं आहे. आणि मग शेवटला जर आपण बघितलं की ह्या ऑनलाईन रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला मॅक्सिमम फायदा काय होणार आहे तर मॅक्सिमम फायदा जो आहे तो प्रत्येकाची वेळ आहे ती तिथे वाचणार आहे.
आणि या ऑनलाईन पद्धतीमध्ये अजून एक सिस्टम आम्ही इन्कॉर्पोरेट करायचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जसं मीडिएशन आहे किंवा कन्सिलिएशन आहे, आर्बिट्रेशन आहेत, आपल्याकडे जसे विषय आहेत, हे विषय देखील इन्कॉर्पोरेट करावेत जेणेकरून छोटे छोटे तंटा जे असतात, डिस्प्यूट्स असतात, ते खालच्या पातळीवरतीच रिझॉल्व्ह होतील आणि मग रजिस्ट्रारचा जो अमूल्य वेळ आहे तो त्याच्यामध्ये सेव्ह व्हायचा प्रयत्न होईल. तर अशा तऱ्हेने सर्व रेप्रेझेंटेशन जे आहे ते आपण स्टेट फेडरेशन आणि सर्व जिल्हा फेडरेशनच्या तर्फे ऑनरेबल सरांना केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे की तुम्ही हे रेप्रेझेंटेशन जे आहे ते आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पाठवा. आम्ही त्याचा नक्कीच सेंट्रल स्तरावरती त्याचा विचार करू. तर अशा तऱ्हेने हा विषय जो आहे तो आज आपण कव्हर करायचा प्रयत्न केला जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती जी आहे ती आम्ही पुरवण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो आज केलेला आहे. धन्यवाद.